लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आजच पैसे देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर बघा, लाडक्या बहिणींना आजच मिळणार 15वा हप्ता. बघा, ऑफिशियल अपडेट आलेले आहे. महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे, आजच सर्व बहिणींना पैसे देणार. बघा, कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, मेसेज आहे, आज सुद्धा भरपूर बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. हा तुम्ही स्क्रीनवरती आजचा मेसेज पाहू शकता. पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला पैसे मिळालेत का? कमेंट करून नक्की टाका. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट मध्ये टाका, हो आम्हाला पैसे मिळाले आहेत. नसतील मिळाले तर अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत असं कमेंट करा. तर बघा, आता राहिलेल्या महिलांना कधीपर्यंत पैसे जमा होणार? दिवाळी गिफ्ट निमित्त 16वा हप्ता कधी वाटप होणार? नमस्कार, आज सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे. सर्व जिल्ह्यामध्ये आजच होणार 15वा हप्ता वाटप. ठाणे जिल्हा असू द्या, तुमचा नाशिक जिल्हा असू द्या, रायगड जिल्हा असू द्या, नागपूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली, कोणताही जिल्हा, गडचिरोली असेल, नंदुरबार, यवतमाळ जिल्हा असेल, बीड जिल्हा असू द्या, सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बघा 36 जिल्हे आहेत. या 36 आउट ऑफ 36 जिल्ह्यामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत. आजच होणार आहे 15वा हप्ता जमा. आणि ही जबरदस्त खुशखबर, जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट, ऑथेंटिक माहिती आपण सर्वात अगोदर युट्यूब वरती देत आहोत, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचं गिफ्ट सर्व महिलांना आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे. आजचा सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचा मेसेज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी बघा, भरपूर बहिणींना पैसे पडलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. चला तर आता राहिलेल्या बहिणींसाठी अजून एक मोठी खुशखबर आलेली आहे. तर बघा, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती ही तुम्ही ऑथेंटिक अपडेट पाहत आहात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. लाडक्या बहिणींना दिवाळी भेट मिळणार. खटाखट हप्ता होणार जमा. खटाखट 15व्या हप्त्याचे पैसे आजच होणार. महिलांच्या बँक अकाउंट मध्ये वाटप. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तसेच सर्व लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये दिवाळी सणाच्या, दीपावलीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप अशा शुभेच्छा. सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी. लाडक्या बहिणींची यावर्षीची दिवाळी वर्ष 2025 आनंदामध्ये, जल्लोषामध्ये साजरी होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींसाठी अपडेटच अशी आलेली आहे, खुशखबरच अशी आहे. कारण की दीपावली सणाच्या आधीच ऍडव्हान्स मध्ये 15व्या हप्त्याचे गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा करण्यात येत आहे. 15वा हप्ता आजच जमा होणार आहे. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर, सर्व सबस्क्रायबर, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे, यावर्षीचा हा सण सर्व लाडक्या बहिणीच्या आनंदामध्ये साजरा होणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तसेच बघा, सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा आता गिफ्ट मिळणार आहे. आज काल सुद्धा भरपूर बहिणींना सप्टेंबर महिन्याचं गिफ्ट जमा झालेलं आहे. आज काही बहिणींना गिफ्ट जमा होईल सप्टेंबरचं. तसेच उद्या सुद्धा काही बहिणींना सप्टेंबर महिन्याचं गिफ्ट जमा होईल. सर्व लाडक्या बहिणींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व महिलांना हॅपी दिवाळी. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर, सर्व लाडक्या भावांना, सर्व लाडक्या बहिणींना, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा, पुढचा प्रश्न होता की यावर्षी लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का? तर अजूनपर्यंत तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींच्या दिवाळी बोनस संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाहीये. परंतु ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांना दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे. प्रत्येकी 2000 रुपये त्यांना ऑलरेडी जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला तो दिवाळी बोनस मिळाला आहे की नाही कमेंट मध्ये नक्की टाका. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींचा वर्ष 2025चा दिवाळी सण 2025 आनंदात साजरा होणार. 100% होणार. 100% बहिणींना आज उद्या परवा हे गिफ्ट, हे पैसे सर्व पात्र बहिणींना आज उद्या जमा होणार आहेत. आज 100% संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. कारण की वरून पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. आणि आज सर्वच बहिणींना हे पैसे 100% आजच जमा होणार आहेत. बहिणींसाठी आनंदाची बातमी. तसेच बघा, ऑफिशियल अपडेट दाखवतोय. आता या ठिकाणी बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केली आहे मोठी घोषणा. आता त्यांनी घोषणा काय केलेली आहे ती घोषणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना
सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, लवकरच म्हणजे बघा कालपासूनच हे पैसे जमा झालेले आहेत. काल 10 तारीख होती बघा, 10 ऑक्टोबर. काल जवळपास 15 ते 20% महिलांच्या बँक अकाउंटवरती काल पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज 11 तारीख आहे. आज जवळपास 50 ते 55% बहिणींच्या बँक खात्यावरती आज हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे बघा उद्यापर्यंत परवापर्यंत सर्वांना हे 100% पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा ज्या बहिणींनी केवायसी केले आहे त्यांना सुद्धा हे पैसे जमा होत आहेत. तसेच ज्या बहिणींनी केवायसी केलेलं नाही अजूनपर्यंत त्यांना सुद्धा पैसे जमा होत आहेत. म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे केवायसी केली असेल नसेल केली तरी सुद्धा आत्ताचे सध्याचे सप्टेंबरचे पैसे सर्वांना जमा होत आहेत. ठीक आहे, आता बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना सुरळीतपणे 5 वर्ष चालणार आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladkibhin.maharashtra.gov.in या म्हणजे या ऑफिशियल वेबसाईट वरती, या ऑफिशियल संकेतस्थळावरती ही केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ही केवायसी पूर्ण करावी ही नम्र विनंती त्यांनी केलेली आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे, 2 महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ठीक आहे, तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना, मुख्यमंत्री ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. आता सध्या मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब. यांच्या नेतृत्वामध्ये, महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये ही लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे. 5 वर्ष तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे, हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसेच बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बघा कालपासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे. बघा सर्व महिलांना सूचना आहे, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करून ठेवा, कारण की वरून हप्ता पाठवलेला आहे. सप्टेंबरचा 15वा हप्ता सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. तसेच आता या ठिकाणी बघा ई केवायसी, ठीक आहे, तसेच बघा या ठिकाणी आता ई केवायसी संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेले आहे. तर ई केवायसी संदर्भात काय अपडेट आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा योग्य, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा बघा, यावर ई केवायसीचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा योग्य लाभार्थीलाच लाभ देण्यासाठी शासनाने ई केवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे सगळे लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यात व्यस्त झालेल्या आहेत. त्यामुळे बघा जेवढ्या या योजनेसाठी पात्र महिला असतील फक्त आणि फक्त अशाच महिलांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. बघा म्हणजे ही ई केवायसी करण्याचा एकच उद्देश आहे की जेवढ्या पात्र महिला आहेत त्यांनाच हा लाभ जमा होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता ई केवायसी करताना काही प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत आहेत. ठीक आहे, तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा ई केवायसी संदर्भात ही जी काही वेबसाईट वरती एरर वगैरे येत आहेत, जे काही प्रॉब्लेम येत आहेत महिलांना केवायसी करताना, हे सर्व प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह केले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. भरपूर बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पुरावा पाहू शकता, काल रात्रीपासून हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे आलेत की नाही कमेंट मध्ये नक्की टाका. बघा 1500 रुपये या ताईंच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. तुम्ही तारीख पाहू शकता या ठिकाणी बघा 10/10/2025, काल 10 ऑक्टोबरला हे पैसे जमा झालेले आहेत. काही महिलांना पैसे जमा झाल्याचे, पैसे आल्याचे मेसेज आले आहेत. काही महिलांना नसतील आले तरी आपलं बँक खाते चेक करा, लवकरच हा हप्ता येणार आहे. इथून पुढे तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. तुम्हाला पैसे आलेत की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आता बघा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, हा हप्ता असेल किंवा पाठीमागचा हप्ता असेल, सर्व हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे. परंतु आता जरी तुमची ई केवायसी नसेल तरी तुम्हाला पैसे जमा होत आहेत. या ठिकाणी बघा 10 तारखेला काल भरपूर बहिणींना पैसे आले, आज सकाळी सुद्धा भरपूर महिलांना पैसे आले. जरी तुम्ही ई केवायसी केली असेल, बघा ई केवायसी जरी तुमची पूर्ण असेल केवायसी
तरी सुद्धा तुम्हाला हप्ता येतोय, नसेल पूर्ण तरी सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. त्यामुळे या संदर्भात घाबरण्याचं कारण नाहीये. सर्वच बहिणींना हा हप्ता हे गिफ्ट जमा होणार आहे. आता बघा, मेन टॉपिक आपला आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी जमा होणार आहे. तर बघा, वाटप संदर्भात तारीख आता जाहीर झालेली आहे. पण तुम्हाला आता राहिलेल्या महिलांना जे पैसे जमा होणार आहेत, आज तारीख आहे 11 ऑक्टोबर, वार आहे शनिवार, आणि परवा दिवशी 13 ऑक्टोबर वार आहे सोमवार पर्यंत राहिलेल्या सर्व बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार